नमस्कार मंडळी. 4-5 दिवस झाले पाऊस जरा शांत झाला, तर मला असं वाटलं की पाऊस गेला की काय. आणि कालच पूर्वा म्हटली की आई पाऊस गेला वाटतं, गरम व्हायला लागलं आहे. आणि रोड सगळे एकदम कोरडे ठाक झाले होते. लगेचच पाऊस थांबला की रोड आहेत ते सगळे रस्ते आहेत ते सुकून जातात. तर आज परत पाऊस पडायला सुरुवात झाली आहे, पण रिमझिम रिमझिम चालू आहे. आणि एवढा पाऊस पडत असला ना तरीसुद्धा आम्हाला तुळशीला पाणी स्वतःच घालावं लागतं, म्हणजे झाडांना सगळ्याचा. कारण की आतमध्ये आता पाणी येत नाही ना. हे आमच्या ना घराच्या पाठचं आहे वातावरण, ते तुम्हाला दाखवते. एकदम सगळी झाडं आतमध्ये आली आहेत. हे मागे पूर्ण असं जंगल आहे. आणि मागे तुम्हाला दिसतंय का, जास्वंदाचं झाड आहे, ते खूप मोठं आहे आणि त्याला ना खूप फुलं येतात. तर आजसुद्धा भरपूर फुलं आलेत. आता बघूया, मी प्रथमेशला पाठवून फुलं आणायला. पण तिकडे ना बघूया काय होतं ते. खरं तर मी कशासाठी आले माहिती आहे, कारण की फुलं आली ह्याच्यामध्ये. बघ ना फुलं आले. अरे हा रे, सोनटक्क्याची बघ ना किती फुलं आलेत. आपल्याकडे ना पूर्वा, आपल्या घरात इतकी ही फुलं यायची की नवरात्रमध्ये ना आपल्याला फुलं विकत आणायची गरज नाही लागायची, इतकी फुलं यायची आपल्या गच्चीवर. गोवंडीला तेव्हा काढू का आता? अरे नको काढूस, अजून फुलले नाहीत का? अगं ते अशी जेव्हा असतात ना तेव्हाच ती काढायची असतात. तर मी स्वामींसाठी काढते ना. आणि बरोबर 3 आले ग. एक मी घालेन आणि एक स्वामींना आणि एक महालक्ष्मीला आहे ना. बरोबर 3 आले ग. या फुलांचा सुगंध इतका असतो ना, खूप छान. मला खूप आवडतात ही फुलं. आमच्याकडे भरपूर झाडं आणि हे असं शेती वगैरे असल्यामुळे आमच्याकडे किती प्राणी आहेत बघा. आता बेडूक आलाय घरामध्ये बघा, पळाला पण तो तिकडे झाडाच्या मागे. पिल्लूला साईडला काढ, त्याला मी ना बाहेर काढ. दरवाजा बेडूक किती मोठा असेल बघा, घरामध्ये आलाय. कुठे ग, कुठे गेला? या झाडावर चढलाय. रे बापरे, काय करावं आता? हा तो बघ, तो बघ. पिल्लू दिसला का? पिल्लूला दिसला का? ते बघा झाडाच्या मागे कशी बघते. त्याला तिथून पळव बरं. तिथून दाखवते बघा किती मोठा बेडूक आहे. कसा आलाय असेल हा, काय माहिती. जा रे बाबा जा. झाडामध्ये असेल, झाड थोडा हलव ना. गेला ग तो. ए बघ, तू गेला का बघ. तो विषारी आहे बेडूक, माहितीये काही. हो पप्पा बोलत होते पिवळा बेडूक आलाय म्हणून. काल रात्री पिवळा आला होता आणि आज ग्रे. तोच आहे. नाही तोच आहे तो. अरे ग नाही ग पूर्वा, आणि तो तोच आहे. बघ ना, बघ ना तू बाहेरून. हो तू जा, हो तू तिकडून ये. बाहेर बेडूक गेलाय का? जा रे. दाखव, मी काढू का? नाही दे. हा इथे गेला बघू दे. नसेल ना. थांब, दाखव दाखव इथे साईडला बाजूला. आमच्याकडे काय काय येतं, नागतोडा. रात्री जर तुम्हाला दाखवलं ना तर एवढे नागतोडे येतात ना. गेला तो खूप. हा कुठे गेला काय? हे बघा भिंतीवर चढलाय. कसा उडाला तो. अरे तो बघ. अगं तो ना जमिनीच्याच कलरचा आहे, त्याच्यामुळे तो दिसत नाहीये. नाही, मला वाटतं तो कलर चेंज. आणि ना त्याचा शेप वेगळाच आहे ग, बेडकासारखा नाही. बेडूकच आहे तो. बघ, पण बघ ना तो मातीचा कलर आहे त्याचा, है ना. तो चेंज करतोय बघ कलर. का येत होता तो? बस कर, ये आता. तो असा उडून उडूनच आला असेल. तो एवढी मोठी जंप मारतो. एवढी मारतोय तो. माझं हे जे गुलाब आहे ना, ह्या गुलाबाला ना मोठी गुलाब येतात. आणि म्हणजे मला सांगायचा उद्देश काय, आज खूप दिवसानंतर पाऊस आला. मला पटलं माहितीये का, गेला पाऊस. आमच्याकडे काय काय येतं माहितीये, खेकडे येतात घरामध्ये. परत ते काय येतं, गोगलगाय येते. साप पण येतात. विंचू येतात. बाथरूम मधून येतात विंचू. आणि काय येतं,
आता काय आलं बेडूक. बेडूक तर ते घरात जसे पाळलेलेच आहेत. गोम. बरं संध्याकाळचे इतके मोठे मोठे नागतोडे येतात, इतके मोठे मोठे गोम पण येते. आणि वेगवेगळ्या कलरचे येतात. बरं आणि हा जो माझ्याकडे गुलाब आहे ना, गोम पण येते. गोम पण येते. आणि बाबा जे आपण कोणता तो नॅशनल चॅनल होता, कोणता होता का तो, डिस्कवरी डिस्कवरी चॅनल. हा डिस्कवरी चॅनल, त्याच्यामध्ये कशा अशा जड जड गोम असायच्या, इतक्या मोठ्या मोठ्या तशा येतात इथे. कोणी घरी येऊ नका मग आमच्या. तर हे जे गुलाब आहे ना माझं, याला म्हणजे नेहमी गुलाब येतं तरी सुद्धा मोठं गुलाब येतं एकदम, जे काश्मीरी गुलाब म्हणतात ना तसं. तर ते पिवळ्या कलरचं आहे. तर तो हा गुलाब आहे. तर त्याला ना कापलं की लगेच गुलाब येतं, कापलं की लगेच गुलाब येतात. आता 3 गुलाबं पकडले, त्याला 3 गुलाबं लागलेली आहेत आता. आणि खूप चांगलं आहे. मी गेल्या वर्षी गणपतीमध्ये लावलेलं आणि ते आता इतकं मोठं झालं आहे. हे ना चार्जिंगचा लायटर आहे. तर तुम्हाला माहित असेल कदाचित, पण मला पहिल्यांदाच आत्ताच नवीनच माहीत पडलंय. शक्यतो मी वापरत नाही, हे मुलंच वापरतात. त्यांना दिवा लावला की ते यानेच पेटवतात. तर आज माझा उपवास आहे, स्वामींचा गुरुवार मी सुरू केलाय. आज माझा पहिला गुरुवार आहे. गेल्या गुरुवारी पण सुरुवात केली आणि नंतर मग विचार केला की अरे माझ्याकडे काहीच साहित्य नाहीये, मग काहीच केलं नाही दुसरं. तर आता मी तुम्हाला साड्या दाखवून घेते की मी काय नवीन. तर माझं आज गुरुवार आहे, तर मी म्हटलं चला मी एक साडी, त्यातली जी साडी मी गेल्या वेळी तुम्हाला दाखवलं ना यातलं कलेक्शन, त्यातली एक साडी मी नेसली आहे. तर चला आता तुम्हाला साड्या दाखवून घेते. आज मी परत नवीन साड्यांचं कलेक्शन आणलेलं आहे, जे नवरात्रीमध्ये जर तुम्ही लवकर जर का त्या मागवल्या तर तुम्हाला नवरात्रमध्ये सुद्धा मिळतील आणि दिवाळीला सुद्धा होतील आणि नवरात्रमध्ये सुद्धा होतील. आणि नवरात्रीचे सगळे कलर आहेत. तर खूप सुंदर साड्या आहेत बघा. त्यातलं एक कलर आहे ना, तो प्रत्येक एक कलर असं तुम्हाला वाटेल की कोणती घेऊ आणि कोणती नाही. तर ही आहे महालक्ष्मी नथ साडी. तुम्हाला जवळून दाखवते. खूप सुंदर कलर आहे. सगळ्यात पहिला तर हा कलर बघून घ्या. तिकडे जाऊन बघ ना की दिसते का नाही. तर सर्वात आधी तर हा कलर बघून घ्या. त्या साडीचा आणि त्याचा सेमच कलर दिसतो. माझी साडी अरे माझी ही साडी आणि ह्या साडीचा कलर एकच आहे, पण तो थोडासा लाडकी हातातला. पण माझा मी ना वेगळ्या पद्धतीने जरा दाखवून बघते. ओके. तर हे बघा, ही अशी आहे बघा. तर ही साडी काय आपल्याला खोलता वगैरे येणार नाही. त्या साडीचं आणि याचा ब्लाऊज जो आहे ना तो कॉन्ट्रास्टमध्ये असणार आहे बघा. असा इतका सुंदर ब्लाऊज पीस आहे ना त्याचा, आणि पदर सुद्धा खूप सुंदर आहे. तर आपण एक साडी खोलून दाखवूया का पूर्वा? पूर्वा इकडे पण बघा. बघा अशी साडी आहे. ही साडी आहे, त्याच्यातून काही दिसत नाहीये. त्या दोन्ही साड्या मी उगाच हाच कलर निवडला आजच, पण ही साडी आहे ना खूप 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 छान कलर आहे. आता आणखीन एक आपण दुसरा कलर बघूया. आणि हा आहे याचा दुसरा कलर. हा वाईन कलर आहे, खूप सुंदर आहे. ही महाराणी नथ साडी आहे. या साडीचं नाव महालक्ष्मी नथ साडी. तर बघा जवळ वाईन कलर आहे, खूप सुंदर कलर आहे. मला खूप एकूण एक कलर असे निवडून आणलेत ना, खूप सुरेख असा कलर आहे. आणि याच्यावर नथची अशी डिझाईन आहे, खूप सुंदर आहे. दिसली व्यवस्थित. आता याचा ब्लाऊज पीस हा प्लेन असणार आहे. आणि तर बघा ही एक साडी आहे वाईन कलरमध्ये. तर याची काही घडी आपण ओपन करू शकत नाही, कारण तुमच्याकडे जेव्हा ही साडी येईल ना तर तुम्हाला हे अशीच बघून छान वाटेल. तर आणि याचा ब्लाऊज पीस तर याचा ब्लाऊज पीस जो आहे ना तो ग्रीन कलरचा आहे, कॉन्ट्रास्ट कलरमध्ये याचा ब्लाऊज आहे. तर आता मी तुम्हाला दुसरी साडी दाखवून घेते. सुरेख कलर आहे, मस्त एकदम. हा बघा पूर्वा, हा आहे ब्लू कलर, खूप सुंदर आहे, एकदम छान.
छान कलर आहे बघा. तू ये या साईडला, साडी बरोबर दाखवतेस. ब्लू कलर आहे, त्याची बॉर्डर हिरवी आहे, ग्रीन कलरची बॉर्डर आहे आणि ग्रीन कलरचं त्याला ब्लाऊज पीस येणार. आणि याचा पदर सुद्धा खूप सुंदर आहे, म्हणजे डिझायनर पदर आहे, म्हणजे असा साधा प्लेन वगैरे नाहीये. आता ही आहे पोपटी कलर, एक प्रकारचा पोपटी सारखाच आहे हा कलर. हा पण खूप छान कलर आहे बघा, खूप सुंदर कलर आहे. आणि याला पिंक कलरची बॉर्डर आहे आणि पिंक कलरचं ब्लाऊज पीस आहे. खूप सुंदर साडी आहे ही सुद्धा. तरी बघा, जवळून बघा. आणि जी साडी तुम्हाला आवडली असेल ना, तर त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि पाठवा. ही आहे चौथी साडी आणि हा आहे मस्टर्ड कलर. खूप छान कलर आहे हा. ही बघा, एक हा कलर आहे, खूप छान कलर आहे आणि त्याला पिंक बॉर्डर असल्यामुळे ही साडी एकदम छान दिसते आणि उठून दिसते एकदम. बघा, मस्टर्ड कलर खूप सुंदर आहे. आणि याच्यावरच्या नथी पण बघा किती सुंदर दिसतात याच्यावर. आता तुम्हाला त्याची प्राइस सांगते. प्राइस फक्त 999 इतकी आहे. या साडीची किंमत फक्त 999 आणि ही या बॉक्समध्ये अशी येणार साडी. आता हा आहे चिंतामणी कलर. चिंतामणी पण खूप सुंदर आहे बघा. चिंतामणीला मस्टर्ड कलरचीच आहे ना, नाही लाईट पोपटी कलरची बॉर्डर आहे. चिंतामणीला पोपटी कलरची बॉर्डर आहे आणि पूर्ण साडी ही अशी आहे आणि ऑल ओव्हर नथची डिझाईन आहे बघा. बुट्टी नाही आहे, नक्षी आहे ज्यावरती जे डिझाईन आहे ना ते. इतकी सुंदर ही नथ साडी आता सध्या ट्रेंडमध्ये आहे. तर ही महालक्ष्मी नथ साडी बघा, तुम्हाला कशी वाटली तर ते सुद्धा कमेंट करून सांगा. आवडली असेल तर स्क्रीनशॉट काढा आणि पाठवा, आपल्या व्हॉट्सअपवर पाठवा जी साडी आवडली असेल तर. या साड्यांमध्ये खूप कमी पीस मिळालेले आहेत. तर बघा, तुम्ही जेव्हा तुम्ही आधी बुक कराल तर तुम्हाला ही साडी, आपली जी तुमच्या आवडीची साडी तुम्हाला मिळेल. नाहीतर परत ना हीच साडी, हाच कलर नाही मिळणार. परत तुम्ही दुसरी डिझाईन आणणार तर मग दुसरी डिझाईन भेटेल तुम्हाला. म्हणून जी आवडली असेल ना तर त्याला तुम्ही, ही साडी तर इतकी सुंदर आहे ना. हे बघा, केशरी साडी आहे, केशरी कलरची साडी आहे आणि त्याच्यावरती हा नथीची बुट्टी आहे आणि त्याला ही चिंतामणीची बॉर्डर आहे. म्हणजे कॉन्ट्रास्ट कलर आहे. याचा ब्लाऊज पीस पण तसाच असणार आहे आणि पदर सुद्धा तसाच असणार आहे. खूप सुंदर पदर आहे याचा. तर बघा, ही केशरी कलरची साडी पाठून ही अशी आहे. खूप सुंदर साडी आहे. जी तुम्हाला आवडली असेल ती नक्कीच बुक करा. तर अशी ही त्या ह्या बॉक्समध्ये ही साडी येते. तर आता परत एकदा ही जी साडी मी नेसली आहे तर तुम्ही विचारणार की ही तू जी नेसली आहेस ती साडीची काय प्राइस आहे. तर ही साडी मी आधी सुद्धा आणली होती आणि सर्वात आधी तुम्हाला मी ही साडी दाखवली होती. आणि हे जे आहेत ना ते भरपूर पीस मी आणले होते तर ते सगळेच्या सगळे सेल आउट झालेत आणि नंतर त्या ताईंना मिळाली नाही ती साडी. तर आता त्यासाठी मी पटकन लावून त्या साड्या आणलेल्या आहेत. तर ती तुम्हाला मी परत दाखवते. तर त्याच्यामध्ये मला किती कलर मिळाले. तर हे बघा, हा एक कलर आहे, परत हा एक कलर आहे आणि एक हा कलर आहे. हा ग्रे कलर आहे. ग्रे कलरला कोणती कलर, ग्रे आहे. हा ग्रेच आहे ही साडी. आणि हा ही ग्रे आहे ना पूर्वा, ही ग्रे कलर आहे आणि ही ना लाईट ग्रे कलर आहे आणि हा डार्क ग्रे कलर आहे. याला हिरवी बॉर्डर आहे आणि याला पिंक बॉर्डर आहे. आता तुम्हाला ही दाखवायची आहे ना की या साडीची हाईट किती आहे. बऱ्याच ताईंनी विचारलं की जी हाईट दाखवू. तर ह्या साड्यांची हाईट भरपूर आहे. बघा किती मोठी साडी आहे. हे बघा इतकी हाईट आहे साडीची. आणि याला कॉन्ट्रास्ट कलरचा पदर आहे, ब्लाऊज आहे आणि पदर सुद्धा. आणि ही साडी भरपूर लांब लचक आहे. या सगळ्या साड्यांना मी अशा बघूनच आणलेल्या की जरा पण कुठलीच साडी तुम्हाला शॉर्ट पडणार नाही.
प्लेट्स बघा किती भरपूर पडलेले आहेत आणि अजिबात तुम्हाला दिसतीये की ही साडी अजिबात फुगत नाही, अजिबात फुगलेली नाहीये आणि भरपूर मोठी साडी आहे, हाईटला सुद्धा भरपूर मोठी आहे, प्लेट्स सुद्धा भरपूर मोठे आहेत. ब्लाऊज पीस सुद्धा त्याचा ना मला वाटतं 1 मीटरचा ब्लाऊज तर नक्कीच असणार, भरपूर मोठा ब्लाऊज पीस आहे आणि जसा हा कापड आहे ना तसा सेम ब्लाऊज पीस आहे, फक्त कॉन्ट्रास्टमध्ये आहे. आता याचा पदर तुम्हाला दाखवून घेते. या साडीला छान असे गोंडे आहेत आणि ही साडी अजिबात नेसल्यानंतर गरम होत नाही, काय नाही. आणि ना हल्ली आपण बघा कॉटनच्या प्युअर कॉटनच्या साड्या नेसलो तर तेव्हा सुद्धा ना अशी पूर्ण साडी अशी चिपकून जाते ना, तशी ही साडी होत नाही. छान म्हणजे तुम्ही दिवसभर काम करू शकता ही साडी नेसून. तर ही साडी छान अशी अंगाला चापून चुकून बसते मस्त आणि अजिबात ना कुठे जर आपण बसलो तर तिथेच अशी बसून जाते असं नाही होत. छान साडी आहे ही साडी नेसून तुम्ही दिवसभर कामं करू शकता. दिवाळीमध्ये तर आपल्याला आता नवरात्र दिवाळीमध्ये भरपूर काम आहे, अशा वेळी ही साडी नेसून तुम्ही आरामात काम करू शकता. इतकी छान साडी आहे. तर बघा आवडली का तुम्हाला ही साडी? तर जी आवडली असेल ना तर या साडीचे जे कलर आहेत ते मी तुम्हाला परत एकदा दाखवेन व्हिडिओमध्ये. तर ते आपल्याकडे सगळे कलर आहेत. तर तुम्हाला जी साडी आवडली असेल तर तीचा स्क्रीनशॉट काढा आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरवर द्या. मी नंबर दिलेला आहे आपल्या कमेंट बॉक्समध्ये, नंबर जो आहे तो मी पिन केलेला आहे. तर त्याच नंबरवर बुकिंग करायचं आहे. आता या साडीची किंमत फक्त 699 इतकी आहे. तर ही खूप सुंदर साडी. याचं सिल्क कोणतं आहे तर ही तसर सिल्कमधली साडी आहे. तसर सिल्कमध्ये फक्त हीच माझ्याकडे अशी साडी आहे की ज्याला इतकी सुंदर बॉर्डर आहे. तर हे बघा ही साडी अजिबात फुगत वगैरे नाही आणि ही मी मुद्दामच पिन लावली होती जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की याला ही जी बॉर्डर आहे जी आपण आता लावणार, ही वरची जी बॉर्डर आहे ती अशी मोठी आहे आणि ही आहे ती छोटी आहे बॉर्डर. तर अशा तर हल्ली सगळ्याच साड्या तशाच असतात. ठीक आहे. तर बघा हा असा ह्याचा पदर आहे. पदर सुद्धा एकदम सिंपल असा नाही आहे, खूप सुंदर पदर आहे. तर सांगते काय भरपूर साड्या ह्या गेलेल्या आहेत. तर आता तुम्हाला सुद्धा जी साडी आवडली असेल तर त्या साडीचा तुम्ही स्क्रीनशॉट काढा आणि एकदम सॉफ्ट साडी आहे, अजिबात कडक साडी नाही. तर बिंदास घ्या. ठीक आहे बिंदास घ्या. चला तर मग परत भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला आवडलेली साडी नक्कीच हो पक्का. व्हिडिओ आणखीन आहे बरं का पुढे, तो पूर्ण बघा आणि मगच जा. जी आता मी नेसलेली त्यापैकी हा कलर आहे बघा. एक हा आहे, हा मँगो कलर आहे, हा ब्लू सारखाच कलर आहे हा जो मी नेसले होते तो, आणि हा ग्रे कलर आहे, हा ऑरेंज आहे, तर हा पोपटी कलर आहे आणि हा क्रीम कलर आहे. तर मी कोणता इंग्लिशमध्ये सांगते कोणता मराठीमध्ये सांगते तर तरीसुद्धा समजून घ्या. तर कोणता कलर मी इंग्लिशमध्ये कोणता मराठीमध्ये सांगते तर त्याच्याबद्दल जो मला कलर आठवतोय त्यावेळी मी आपली बोलते. तर बघा जो तुम्हाला कलर आवडला असेल त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि पाठवा. खरंच ही प्रत्येक साडी खूप सुंदर दिसते. मी व्हिडिओ केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की साड्यांची जी शाईन आहे ना ती माझ्या घरामध्ये अंधार पडत असल्यामुळे ना ती शाईन दिसत नाही आहे. पण या साड्यांना अशी शाईन आहे जशी की आपण जी प्युअर सिल्कच्या साड्या घालतो ना त्या साड्यांना जी शाईन असते ना तशी या साड्यांना शाईन आहे बघा. आणि ही जशी खरं तर फोनमधून तुमच्या पण लक्षात येत असेल की फोनमध्ये जितकी साडी सुंदर दिसत नाही जितक्या की त्या ओरिजिनल तितक्या सुंदर असतात. तर मला असं परत एकदा वाटलं की याचा व्हिडिओ परत एकदा करावा म्हणून मी हा करत आहे बघा. तर ह्या साड्यांना भरपूर छान अशी शाईन आहे आणि खूप सुंदर या साड्या आहेत. तर या साडीची किंमत 999 इतकी आहे. खूप सुंदर साड्या आहेत. तर जी तुम्हाला साडी आवडली असेल तर त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि पाठवा. तर हा स्वामींसाठी एवढं आजच बरोबर पूजेमध्ये मिळालं हे फूल. बस एक मी मला लावते. आजच बरोबर ना माझ्या पूजेच्या दिवशी फूल मिळालं. मला खूप छान वाटतंय. चल मग मी आता खूप ताई आहेत त्या माझी खूप काळजी करतात. तर प्लीज काळजी करू नका. आणि खूप कमेंट येतात मला, खूप मेसेज येतात व्हॉट्सअपवर सुद्धा. आणि आता मी साड्या सेल करते त्याच्यामुळे सगळ्यांकडे माझा व्हॉट्सअप नंबर गेला आहे. तर खूप मेसेज येतात माझ्या काळजीसाठी, मुलांच्या काळजीसाठी. तर काळजी नका करू, मी एकदम छान आहे. खूप ताई काळजीने विचारत होते तुला काय झालं आहे का. तर मला काही झालेलं नाही आहे.
आता बघा, नवीन आपण जर काम करायला सुरुवात केली ना, तर माझं काय होतं आहे ना, मला मदत करायला जरी सगळे असले ना, तर डोकं फक्त मला एकटीला चालवावं लागतं, असा प्रॉब्लेम आहे. आणि बऱ्याच ताईंच्या घरामध्ये असंच असेल ना. म्हणजे म्हणतात ना, मुलांना कसं, लहान मुलांना शाळेत खेचून खेचून घेऊन जावं लागतं, तसं मला एकूण एक काम सगळ्यांकडूनच खेचून खेचून करून घ्यावं लागतं, असं होतं आहे ना. त्याच्यामुळे दुसरं काही नाही. म्हणून मला ना रेग्युलर आपलं जे रेसिपी आहे ना, ते सुद्धा टाकायला बघा. रेसिपी तो जे आपल्याला करायचं आहे ना, ते सुद्धा करणं म्हणजे तुम्हाला दिसतंय ना, ते तितकं सोपं नाही आहे. 1 मिनिटाची जी व्हिडिओ आहे ना, त्याच्यामागे सुद्धा खूप मेहनत असते. परत बरंच काही असतं, ते सांगू शकत नाही. आणि त्यातून आता मी नवीन काम सुरू केलं आहे हे साड्यांचं, तर ते सुद्धा सांभाळण्यासाठी त्याच्यात सुद्धा मला माझं पूर्ण डोकं वापरावं लागतं. आणि माझ्या म्हणण्याप्रमाणे मुलांकडून ते मला करून घ्यावं लागतं, सगळ्यांकडूनच. शेवटी काय, नवीन काम सुरू केलं की रुटीन बसायला थोडासा वेळ लागतो, इतकंच. मग आता होईल सगळं व्यवस्थित. पाऊस आला. मला मी ना कालच असं विचार करत होते की आता पाऊस लागत नाहीये, गरम पण व्हायला लागले. गेला की काय पाऊस, पण आज आला. किती 3:30 वाजता अंधार पडला ना ग. 3:30 वाजता अंधार पडायला लागला. पिल्लू ये ये, बसते. ये ये बस ये. हो, माझ्या बाळाला बसू दे. घ्या वन यायचंय माझ्या बाळाला. या जा. बसा बसा. पिलू पिल्लू इथे बघ. हाय क्यूटी. इथे बघ. ओ माझा बाबू. पिल्लू पिल्लू किती सुंदर पिल्लू दिसतं. इथे बघ. ते बघ बाबू. पिल्लू पिल्लूला इथे बसायला आवडतं. झोक्यात बसते आरामात मस्त पैकी. ते चादर नाही ना, म्हणून तिला भीती वाटते. हा, तिचा पाय त्याच्यामध्ये फसला. उतरत नाही स्वतःच्या मनाने. शाणी आहे ती, किती हुशार आहे. स्वतःच्या मनाने उतरत नाही ती, है ना बा. कोणीतरी उतरवलं तरच उतरतो. शाना आहे बाळ. तू शाना बाळ आहे ना. कशी पिल्लं घेऊन बसली आहे. ही जी आपली लिली आहे, तिला परत एकदा 3 पिल्लं झालेत. एकदम क्यूट आहेत. गेल्या वेळी सुद्धा 3च पिल्लं झालेली. त्यातले 2 मेल होते आणि 1 फिमेल होती. आणि आता तर सगळेच मेल झालेले आहेत, तिन्हीच्या तिन्ही. म्हणजे बघा, ती 5 मुलं आणि 1 मुलीची आई आहे. चला तर मग बाय. आजच्या व्हिडिओत इतकंच. परत भेटूया आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय.